तर अशोक दामोदर रानडे ही जाणीव कशी निर्माण झाली, तिचा प्रवास कसा झाला, तिचा मुख्य प्रवाह संगीताचा तो दैवयोगाने आणि संस्काराने कसा मिळाला, त्याच्यात साहित्य, धर्मशास्त्र, कायदा, नंतर इतर वाङ्मयीन परंपरा, इतर कला, विशेषतः नाट्यकला यांचे उपप्रवाह कसे येऊन मिळाले आणि एक समृद्ध व्यापक अवकाश रानडेंनी स्वतःसाठी कसा निर्माण केला हे आपण बघितलं. आता तुम्ही ज्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेमध्ये इतके दिवस आहात त्या संगीत क्षेत्राची म्हणजे तुमचा जो मुख्य शोध आहे किंवा शोधनाची जी तुमची संबंध प्रक्रिया आहे, व्यासंग आहे, तुमचं स्वतंत्र स्थान आहे, दरार आहे, दबदबा आहे, त्या संगीत क्षेत्राकडे आपण वळलो. तर सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला 20-25मध्ये एक व्यवस्थित तालीम मिळालेला गायक, दुसरं संगीताचा आस्वाद घेऊ शकणारा रसिक, त्याची समीक्षा किंवा परीक्षण करू शकणारा एक श्रोता आणि लेखक आणि स्वतःला वाटलेले कमी जास्त संगीतामधले गुणदोष हे सगळे स्पष्टपणे मांडणारा एक सुरुवातीला कदाचित चार्चिक म्हणू आपण आणि नंतर वक्ता असे ज्या क्षेत्रात तुम्ही आला ते साधारण आपण असं धरू 60 सालाच्या सुमाराला, तुमचं वय 23 वर्ष, तर 60 सालाच्या सुमाराला संगीताचा माहोल काय होता ते एक थोडक्यात सांगा. मला आठवतं त्याप्रमाणे हा अतिशय संपन्न असं वातावरणाचा काल होता. काही बालगंधर्वांसारखे, मास्टर कृष्णरावांसारखे उतार वयाला लागलेले कलाकार, परंतु त्यांना जे मान्य असलेलं संगीत ते प्रामाणिकपणे मांडण्याच्या जागाही भरपूर होत्या आणि ते मांडत होते. दुसरीकडे पंडित रविशंकर वगैरे ही मंडळी वाद्यसंगीताचा वेगळा आविष्कार करत होती, तोही मुंबईमध्ये उपलब्ध होता. खुद्द माझे गुरु गजानन बुवा यांनी व्हायोलिनची ईडीएम तयार केली, ते वेगळ्या तऱ्हेनं आपली मांडणी करत होते. रेडिओमध्ये त्यावेळेला होणारे कार्यक्रम हे अधिक व्यापक पायावर आधारलेले असायचे, त्यामुळे सर्व तऱ्हेचं संगीत ऐकण्याची सोय झालेली होती. पुन्हा गणेशोत्सवातली गाणी, प्रायव्हेट सर्कल्समधली गाणी, ही गाणी चांगली आणि गांभीर्याने होत होती. मी ज्या विभागात राहत होतो तिथल्या तिथे जरी म्हटलं तरी चिकित्सक समूह, मारवाडी विद्यालय, देवधर स्कूल ऑफ म्युझिक, लक्ष्मीबाग, भारतीय विद्याभवन, मग इकडे किंग जॉर्ज, मग तिकडे रणभवन, छबिलदास हायस्कूल, सांताक्रूज म्युझिक सर्कल, ह्या सगळ्या ठिकाणी गाणी बजावणी वेगवेगळी होत होती. त्यामुळे ज्याला काही संगीताचे संस्कार करून घ्यायचे त्याला सर्व तऱ्हेचं संगीत सहजपणे उपलब्ध होतं. आणि असंही आठवतं आहे की त्यावेळेला आपण उभरते म्हणू तसे एकीकडे राम मराठे, दुसऱ्या बाजूला माणिक वर्मा, ही मंडळी गात होती. बरं, त्याच वेळेला तुम्हाला म्हणजे जानकी अय्यर म्हणा किंवा यासारखे नवीन व्हॉइसेस जे लाईट म्युझिकमध्ये होते तेही चांगले ऐकायला मिळत होते. म्हणून मला असं वाटतं की हा अतिशय समृद्ध असा काळ होता आणि विशेषतः गाणं बजावणं ऐकण्यासाठी काही खास प्रयास करायला लागत नव्हते. म्हणजे तिकिटांचे दर वगैरे ही तर गोष्ट वेगळीच आहे, परंतु हे आठवतं आहे मला की कलाकार स्वतः आपली कला ही जुन्या पद्धतीने कसोशीने पेश करण्यासाठी उत्सुकतेने येत असे. म्हणजे पंडित रविशंकरांची मला अगदी आठवण आहे की त्यांनी भारतीय विद्याभवनमध्ये आणि छबिलदासमध्ये कार्यक्रम केले की जिथे ॲकोस्टिक्स अतिशय वाईट आहे, एअर कंडिशनिंग नाही, अशा अवस्थेतसुद्धा ते येऊन मुद्दाम असं म्हणायचे की जुन्या पद्धतीने आपण श्रोते प्रेक्षक जवळ आहोत, अशा वातावरणात मला कार्यक्रम सादर करायला आवडेल असं म्हणून ते सादर करायचे. म्हणजे पाश्चात्य दौरा झाला आहे म्हणून लगेच आपलं गाणं बजावणं कट करा, त्याचे
एककं वेगळी बनवा वगैरे अशी परिस्थिती नव्हती. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही गाण्याचा माहोल अतिशय संपन्न होता. सर्व तऱ्हेची गाणी ऐकायला मिळत होती आणि सहजपणे मिळत होती. आणि मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे कीर्तन वगैरे पण होत होतं. रंगभवनमध्ये तमाशासुद्धा सादर होत होता. मी जरी हनुमान थिएटरमध्ये तेव्हा पोचलो नाही तरी मला ह्या संगीताची जाणीव होईल एवढं संगीत ऐकायला मिळत होतं. म्हणजे हा जुन्या नव्याचा संधिकाल असं म्हणायचं. मला असं वाटतं हा संधिकाल नेहमीच असतो चालू. फक्त काय होतं काय की त्या विशिष्ट वेळेला तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या गोष्टी कुठल्या तर त्या सहजपणे असल्या तर तुमचे जाण्या येण्यातला आणि असला दगदगीचा भाग जातो. एक दुसरा ताळा त्याचा मजेचा असा आहे की आम्ही गाणं बजावण्याला जाणारी मंडळी जर बघितली तर त्यामध्ये सुद्धा ठराविक श्रोते हे ठराविक कार्यक्रमांना असणारच. आणि ते पुन्हा तरुण वर्गापासून ते अतिशय बुजुर्गांपर्यंत सर्व तऱ्हेचे असायचे. म्हणजे केशरबाईंचं गाणं आहे समजा तर त्यावेळेला हे त्रिवेदीसुद्धा हजर असायचे जिथे की ज्यांना सगळ्या बंदिशी पाठ होते असे. बाबूबाई राजा वगैरे अशी मंडळी जी सिनियर त्यांना खूप ऐकत आलेली तीही असायची. रत्नाकर पैसारखा माणूस त्या घराण्यात दुसरीकडे शिकलेला पण त्यावेळेला तारुण्यात असलेला तोही माणूस हजर असायचा. गजानबा जोशांसारखे मंडळी पण तिथे हजर असायचे आणि आमच्यासारखे पण श्रोते हजर असायचे. म्हणजे सर्व तऱ्हेचे श्रोते आणि सर्व तऱ्हेची गाणी बजावणे असं वातावरण होतं. आपण संगीत विश्वामध्ये सादर होणारे कार्यक्रम हा एक भाग झाला. आपण टप्प्याटप्प्याने त्याच्या इतर घटकांच्याबद्दलही थोडं बोलूया. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की संगीत शिक्षण देणाऱ्या संस्था त्यांची अवस्था काय होती त्या काळात. शिक्षण देणाऱ्या संस्थांची अवस्था मोठी मजेशीर झाली होती की संगीताला विद्यापीठीय आणि म्हणून जास्त महत्त्वाचा दर्जा दिला अशी जी समजूत होती त्याला थोडासा तडा जायला सुरुवात झाली होती. कारण त्यांना असं वाटत होतं की ह्यातून गायक तर तयार होत नाही आहे, ह्यातून कोण तयार व्हायला पाहिजे याविषयी आपली काही चुकीची धारणा झाली काय. म्हणजे लोक शोधायला लागले होते, विचार करायला लागले होते त्यावेळेला. त्याचबरोबर इकडे गुरुशिष्य परंपरा जी चालू होती त्याही विषयी लोक मनामध्ये असं म्हणत होते की एवढं खरोखर आता या पद्धतीतून मिळतं आहे की नाही आम्हाला, मग त्यातून सुटकारा काय आपला, मग दुसरी गाणी ऐकायची. आणि म्हणून मी म्हटलं की संपन्न काळ याचा अर्थ तो एक होत होता हे फार बरं होतं की माझ्या घराण्याखेरीज इतर घराण्याची गायकी मला भरपूर ऐकायला मिळत होती. आणि त्यावेळेला असं होत नव्हतं. म्हणजे आम्हाला आमच्या गुरुने असं कधी सांगितलं नाही की दुसऱ्याचं कोणाचं ऐकायचं नाही वगैरे असं कधी सांगितलं नाही. आणि ते नाही तुमचे गुरु हे अपवाद म्हणायचे का नियम म्हणायचे. नाही मला असं वाटतं की बहुतेक गुरूंना असं वाटायचं की दुसऱ्याची गाणी ऐकावी. आणि जेव्हा केव्हा असं झालं की तुम्ही अमक्याचं ऐकायचं नाही. म्हणजे माझ्याच गुरुने आलेला एक अनुभव मजेशीर होता की केशरबाईंना त्याने जाऊन विचारलं जेव्हा मला तुम्ही शिकवाल का, आणि त्या नाही म्हणाल्या. त्यानंतर दादर माटुंगा सोशल क्लबमध्ये केशरबाईंची तेव्हा वर्षातून 2 गाणी व्हायची, एक वर्षाच्या सुरुवातीला आणि एक वर्षाच्या शेवटी. तेव्हा केशरबाईंनी तेव्हा जे छोटू गोखले म्हणून तेव्हाचे जे सेक्रेटरी होते त्यांना सांगितलं की माझ्या बैठकींना गजानराव जोशी, वामनराव सबरीकर वगैरे मंडळी असता कामा नाहीत असं सांगितलं. आणि ते सेक्रेटरीने सांगितलं बुवाना की बुवा तुम्ही येऊ नका, कारण त्या असं म्हणालेलं आहे. म्हणजे आता जे आपण म्हणतो आहोत की तो तडा गेलेला आहे संस्थेला त्या की हे तितकंसं बरोबर नाही आहे चाललं आहे ते. आणि त्याच जोडीला जुन्या संस्कारात बद्ध झालेली मंडळी ती पण होती काही, हे दोन्ही चालू होतं. आणि मला वाटतं अशीच परिस्थिती बहुतेक वेळेला असते. 100% एक रिवाज कधीच रूढ होत नाही. आणि मुंबईसारख्या शहरात तर त्याला सारखे काहीतरी नवीन धुमारे फुटत असतात, ते फुटत. संगीत विद्यालय म्हणजे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सोडून आणि गुरुशिष्य परंपरा त्या पद्धतीचं ट्रेनिंग सोडून विद्यालयांच्या अवस्थेत असं होतं की विद्यालयाचे जे चालक स्वतः चांगले गायक होते ते स्वतःच्या खास शिष्यांना किंवा मुलांना वगैरे वेगळी तालीम देत होते. त्यामुळे त्यांनी तिथं ते गुरुशिष्य परंपरा चालू ठेवली होती. आणि बाकी बाहेर मग क्लास सुरू झालेले होते. तेव्हा पुन्हा दोन्ही उपलब्धता होतीच दोघांची. पण हे दिसत होतं की खरंच आहे की आता
मला आठवत आहे की महाराष्ट्र संगीत विद्यालयाचे चालक बाबूराव गोखले हे SNDT मधल्या संगीत विभागाचे पहिले चालक मुंबईचे. त्या स्वतःलाच त्यांना असं वाटायचं की आता इथे आपण संगीताला प्रतिष्ठा मिळावी आणि मुलींना संगीत शिकण्याची सोय चांगली उजळ माथ्याची एक असावी म्हणून आपण तेव्हा हो म्हटलं. परंतु आता गाणं बजावणं नीट शिकवता येत नाही आहे इथे, याची जाणीव त्यांनाही होत होती. तेव्हा असं हे दोन्ही चित्र चालू होतं. संगीतविषयक लिखाण त्याचा दर्जा काय होता? संगीतविषयक लिखाणाचा दर्जा म्हणजे मराठीतलाच जर पाहिला, कारण नंतर मी मुद्दाम तौलनिक म्हणून दुसरेही बघायला लागलो. म्हणजे हिंदीमधलं आणि बंगालीतलं लिखाण मी आवर्जून तपासून पाहिलं, कालानुक्रमाने कोण कुठं येते असं. तर मला असं दिसलं की त्या काळामध्ये संगीताला प्रतिष्ठा लाभावी ह्याच्याच जोडीला म्हणून आलेला होता एक, म्हटला तर रोग, म्हटला तर असं की काय नाही, सैलपणा, की जे जे काही आहे ते विशेषणाने सजवूनच सांगायचं. हा तेव्हा रूढ झालेला प्रघात आला होता. आणि त्याचं कारण हे होतं की हे सगळं आहे किती ग्रेट आहे, कोणाला तरी तुम्हाला सिद्ध करून दाखवायचे अशा पद्धतीने लोक लिहित होते. म्हणजे थोडे मला असं वाटायला लागलं की हा आत्मविश्वास कमी पडतो. तुम्ही मोकळेपणाने उदाहरणं हां, म्हणजे संगीत ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि म्हणून अमक्या माणसाने गायलेलं जे गाणं आहे ते ग्रेट असणारच असं कशाला म्हणायला पाहिजे. संगीत गोष्ट ग्रेट आहे, पटलेलंच आहे, आमका माणूसही ग्रेट आहे, पण हे गाणं वाईट झालं आहे असं म्हटलं तर मग काही बिघडत नाही. हा तिथे दृष्टिकोन अजून यायचा होता. आणि म्हणून असं होत होतं की तुम्हाला, म्हणजे मी नेहमी मंगरुळकरांची जेव्हा 61 झाले तेव्हा आम्ही दोघे मुद्दाम पुण्याला गेलो आणि मी असं म्हटलं की गोविंदराव टेंब्यांच्या नंतर आणखी जी एक पिढीमधली पायरी जायला हवी होती ती जर पायरी मंगरुळकरांनी घेतली नसती तर आम्हाला विश्लेषणात्मक लिखाण करायला अवघड गेलं असतं. कारण एकदा त्या फेजमधून जायला लागतं. आणि मला असं वाटलं की आम्ही जेव्हा सुरुवात केली, म्हणजे साधारणतः 67च्या आसपास जे लोक लिहायला लागले त्यांना ॲनालिसिस म्हणजे डिसरिस्पेक्ट नव्हे हे पटायला लागलेलं होतं. आणि त्याला कारण थोडंसं साहित्यातलं वातावरण हे महत्त्वाचं आहे की साहित्य समीक्षा बाय इटसेल्फ इतक्या सिरियसली केली जाते आणि त्याला महत्त्व दिलं जातं हे दिसायला लागल्यामुळे आमचे संगीतकार थोडेसे जरा वेगळे व्हायला लागले. नाही तर खाजगीमध्ये हे सगळे गवई अतिशय चांगलं विश्लेषण करायचं, अतिशय चांगलं विश्लेषण प्रसंग सांगाल का? म्हणजे आता उदाहरणार्थ असं झालं की आमका आमका राग, आमका आमका माणूस गायला, फार पिसला रे, 15 मिनटात संपलेलं होतं गाणं. 15 मिनटं खूप चांगलं चाललं होतं, पण पुढची 20 मिनिटे गेलेली होती. असं म्हटल्यानंतर शिकणाऱ्या माणसाला लगेच पत्ता लागायचं की अरे हो यांना काय म्हणायचं आहे, अच्छा असं म्हणायचं. दुसरा एक मला आठवतोय प्रसंग आठवतो मजेचा, की याने बाबूराव गोखल्यांच्याकडे मी वारंवार जायचो आणि तिथे धुंडीराज पलुसकर आलेले होते. हे विष्णू दिगंबरांचे मला वाटतं भाचेच होते, नाही भाचे नाही, पलुसकर असते त्या ह्याच्यात पुतळे, आणि ते व्हायोलिन वाजवायचे. आणि मी आदल्या आठवड्यामध्ये मास्टर कृष्णरावांचं गाणं ऐकायला गेलो होतो ब्राह्मण सभेत. बाबूराव मला हमखास नेहमी विचारायचं, गेल्या आठवड्यात पुण्याचं गाणं ऐकलं ते अमक्याचं ऐकलं, काय गायले? मग मी त्यांना सांगितलं असं असं गायले. तर आता हा मजेचा भाग पहा. तर तो जो होता तो मधुबनाबाई म्हणून ते जे गायचे तो भाग होता. म्हणजे पुरियामध्ये फरक करून असं जी त्यांची चीज होती खास ते गायले होते. आणि ते गायल्यानंतर बाबूराव म्हणाले की हां हे वेगळं आहे, हे थाट पद्धती म्हणे सहजपणे बसवायचं नाही, म्हणजे जरा विचार करायला लागेल. धुंडीराज म्हणाले ह्याच्यामध्ये अमकं अमकं करून आपल्या महाराजाने अमकं म्हटलं होतं ते सांगून टाकायला हरकत नाही. हा फरक झाला नेमका की बाबूरावांसारखा माणूस तो ह्या ॲनालिसिस करून विचार करून म्हणत होता असं की नाही. महाराज म्हणजे विष्णू दिगंबर. ते काय ए मधुबन में मधुबन में अजून ती बंदिश होती. मग त्या सागा म प ग म ग रे सागा म प नी पुढे जायला लागेल की स्वरूप बदललं तर ते बरोबर असं मांडायचं. आणि मास्टर कृष्णराव त्या काळामध्ये
सुरुवातीचा एक राग पहिला अतिशय गंभीरपणे छानपैकी 20 मिनटं मांडायचे. मग ब्राह्मण सभेमध्ये सगळी ती नाट्यसंगत आणि हे सुरू व्हायचं, म्हणजे किती 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 पाचदा किती वगैरे ते सगळं व्हायचं. मग इंटरवल नंतर एक राग चांगला व्हायचा अतिशय कसदार. मग पुन्हा अभंग वगैरे सुरू होत 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 ते मग ते श्याम बजाय तोरेने भैरवी संपायची. पण 2 राग असे ऐकायला मिळायचे की ज्यात तुमच्या बुद्धीला एकदम अशी चालना मिळावी असेल. आणि हे बाबूराव गोखल्यांसारख्या मंडळींना माहिती करून घ्यावं असं वाटत होतं की आज कोण काय गायलं, कसे गायले, असा वातावरणाचं हे दिसत असायचं. आणि संगीत विषयक शुद्ध शास्त्रीय लिखाण ते मराठीत किती होतं त्यावेळेला? शुद्ध शास्त्रीय म्हणजे जर भातखंड्यांच्या नंतर त्या पद्धतीने रागाचं व्याकरण उलगडून सांगणं हे सुद्धा काम करणं लोकांना अवघड झालं होतं, कारण भातखंडे पूर्ण पचलेलेच होते. आणि एक तर असं झालं, म्हणजे आज सरळ सरळ भाग आहे हा महत्त्वाचा आहे तसा, पण ही भातखंड्यांनी राग बसवले 10 थाटामध्ये बसवले. त्यांच्या याच्यामध्ये साधारणतः 200-182 असे काही राग, 184पर्यंत रागांची संख्या झाली. 1800 हां असाचे काहीतरी 1800 बंदिशी हे त्यांनी बसवलं. त्याच्यानंतर आलेले राग जे साऊथमधून आले आणि रूढ झाले त्याचं काय करायचं? तर मग तुम्हाला थाट पद्धतीत बसवायचेत की नाही? तर मी जेव्हा संगीत विभागातर्फे महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळासाठी संगीतावर पुस्तकं लिहून घ्यायची ठरवली, तेव्हा मी मुद्दाम अण्णासाहेब रातंजनकरांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की आम्हाला असं पुस्तक लिहून हवं आहे की भातखंड्यांच्या नंतर झालेल्या संगीतातले जे आहेत त्याचाही व्यवस्था लावणारच आम्हाला पुस्तक हवं आहे. तेव्हा अण्णासाहेबांनी तो प्रयत्न केला आणि त्यांच्या संगीत परिभाषा या पुस्तकात त्याचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे निदान माझं म्हणणं असं की त्या पद्धतीने विचार पुढं नेणं हे तरी महत्त्वाचं आहे. ते केलं. म्हणजे हे म्हणणं सोपं होतं की थाटात काही बसत नाही म्हणून मोकळं होणं असं नाही. मग रागांग पद्धती का? मग ते सांगा कसं ते, का राग वर्गीकरण नको आहे का तुम्हाला ते सांगा. ठाम काहीतरी विधान कराल की नाही. ते ठाम विधान करायला म्हणजे ह्या पद्धतीचा व्याकरणिक अभ्यास त्याचा करून बोलणं ह्यासाठी मंडळी अजूनही फारशी तयार नाही आहे. तेव्हाही तयार नव्हती. पण तेव्हा दुसरे धुमारे जे फुटत होते ते मी म्हटलं त्याचं विश्लेषण जरा अधिक होत होतं. आणि कॉन्फरन्सेस सुरू झालं होतं का? हो. आणि कॉन्फरन्सेसमध्ये काही गाणी खूपच चांगली व्हायची. मी मगाशीच उल्लेख करायला हवा होता त्याचा. आता मी हा कशाकरता विचारतो, एक मिनिट माझा प्रश्न थोडा स्पष्ट करतो की विशेषतः ख्याल गायकी गाणारे जे लोक आहेत त्यांना तास 1.5 तासाचं एक सत्र देणं हे त्यांचं जे एकूण, आता सांगीतिक आवाका कमी जास्त असू शकतो, पण ख्यालाला जे एक परंपरेने मान्यता मिळाली की पाऊण तास तासभर चालायची गोष्ट, तर त्यामध्ये त्यांना काही संकोच अडचण अशा अर्थाने विचारतोय. ते असं दिसतंय की मग एकतर वाद्यसंगीत तेव्हा कंठसंगीतापेक्षा जास्त आवाक्याचं वाटत होतं. बरं. म्हणजे एकतर त्यांची टोनल क्वालिटी खूप चांगली सुधारलेली होती. त्यानंतर आता सतारीची इडियम किंवा व्हायलिनची इडियम किंवा फ्लूट बासरी या भरपूर विस्तारलेल्या होत्या. आणि विशेषतः अल्लाउद्दीन खासाहेबांच्या पठडीमधली जी मंडळी तयार झाली त्यांनी रागांचा विस्तार वाद्यसंगीतामध्ये कसा करायचा याचा खूपच पद्धतशीर असा एक मांडणीचा नकाशा तयार केला होता आणि तो तुम्हाला दिसायला लागला होता त्यात. आणि मग त्यात पंडित रविशंकरांसारखी मंडळी होती, त्यांनी साऊथमधले राग, साऊथमध्ये मग लोकसंगीताचा बाज घेऊन वाढवायचं वगैरे हे सगळं सुरू केलं होतं. त्यामुळं तेव्हापासून मला असं वाटतंय की वाद्यसंगीतवाल्यांनीच नकाशा जास्त तयार केला उलटा. कोंडी लवकर फोडली. आणि मग व्होकल म्युझिकवाले जे होते त्यांची थोडी पंचायती झाली. पण त्याच्यामध्ये मग एक भाग होत होता फक्त की तुमचं जर नाव झालेलं असेल तर लोक तुम्हाला ऐकायला मिळत होते शांतपणे. आणि तेव्हा म्हणजे अगदी 12च्या संपवा वगैरे असाही प्रकार व्हायचा नाही. मुंबईमधला नेहमीचं हे म्हणजे शेवटची गाडी किंवा पहिली गाडी दिवसातली हे मिळणार जर असेल आम्हाला 1:30 वाजता आणि पहाटे 3:30 तर त्यानुसार लोक ऐकायला जात असत आणि बसत असत. त्यामुळे या ओपन एअरमध्ये सुद्धा कॉन्फरन्सेस बऱ्या व्हायच्या.
आणि दुसरा एक भाग होता तो नंतर माझ्या लक्षात आला की अकॉस्टिक एन्व्हायरमेंट वॉज मच बेटर. आवाज बाहेरचे हा प्रकार नव्हता आणि आपल्या ते लक्षात येत नाही, परंतु आता माझ्या लक्षात येतं की आता मी जर गेलो तर आयदर मला एन्क्लोज स्पेसमध्येच ऐकायला लागतं आणि नाहीतर छोट्या घरगुती ह्याच्यातच ऐकायला लागतं. मला म्युझिक सर्कलमध्ये गेल्यावर तर अकॉस्टिक इतकं वाईट असतं त्याचं की तुम्हाला नाहीच ऐकता येत नीटपणे. पूर्वी त्या मानाने हे सुलभ होत होतं. असा एक काही भाग दिसतो का त्या काळात की ठराविक गावात ठराविक घराण्यांचं वर्चस्व? मी बाहेरगावी फार ऐकलं नाहीत. गाणी बजावणी मी ऐकली ती सगळी मुंबईत ऐकली आणि मला असं दिसलं की मुंबईत सगळ्यांना मुक्तद्वार आहे. आणि म्हटलं तसं अगदी खऱ्या अर्थाने की ब्राह्मण सभेमध्ये मास्टर कृष्णराव पठडीतल्या लोकांची गाणी गणेशोत्सवात 2-2, 3-3 व्हायचीच 10 दिवसात. हे ठरलेलंच होतं. तसं ह्या दादर माटुंगामध्ये केसरबाईंची 2 गाणी होणारच होणार. आग्रा म्युझिक सर्कल होतं तर ते आग्रेवाल्यांचं ऐकायला मिळणारच. प्लस देवधर स्कूल आणखीन मास्टर नवरंग यांनी जी ते बरसी साजरी करायची त्यामध्ये सगळ्या गवळ्यांची हजेरी लागलेली असायची. कुठल्याही घराण्याचा नाही असं नाही का. त्यामुळे हा खूपच मोठा नकाशा होता. आणि हे जे मुंबईमध्ये सिनेमा इंडस्ट्री होती आणि त्यांचे स्टुडिओज असणार, HMV सारख्या कंपन्या होत्या, त्या सगळ्याशी तुमचं त्या काळात होती इंटरॅक्शन? स्टुडिओची नव्हती, म्हणजे फिल्म स्टुडिओचं काही इंटरॅक्शन नव्हतं. HMV वगैरे? परंतु HMVमध्ये मी जात असे कारण गजानमोहचं रेकॉर्डिंग असेल तर गेलो आहे अशा निमित्ताने व्हायचं ते. आणि तेव्हा अर्थात रेकॉर्डिंग टेक्निक हे थोडी जास्त जुना बिहाग आहे HMVचा, झुम 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 पायालो बाजू. आणि त्यांनी व्हायलिनची जी केलेली होती ते मला मुद्दाम असं आठवतंय असं की तो रेकॉर्डिस्ट म्हणायचा तुमचं सगळं वादन इतकं चांगलं झालं आहे पण एका ठिकाणी डग्गा जास्त हे झाला आहे त्यामुळे आमच्या रेकॉर्डला भेट पडली. म्हणजे तेव्हा ते जुनं रेकॉर्डिंग होतं ना, त्यामुळे खड्डा पडायचा त्याला की पुन्हा सगळं करा असं. म्हणजे 2-2 दिवस रेकॉर्डिंग चालू आहे आणि एक रेकॉर्ड होत नाही आहे 3.5 मिनिटाची, अशी अवस्था व्हायची. पण अतिशय पेन्सटेकिंगली ते कामं करत होते लोक सगळे, हे जाणवायचं त्यामुळे. आणि इट वॉज एनरिचिंग की तरतऱ्हेचे व्हायचं ना रेकॉर्डिंग. त्यामुळे आत्ता आलं ते आत्ता जरा एक नव्याने याचं चालू आहे, जरा बसा थोडा वेळ, बसलो आहे ऐकतो असं असं होतं. आपण 60 सालाच्या आसपासचं बोलतो आणि 50च्या दशकाच्या शेवटची घटना म्हणजे कुमार गंधर्वांचं कॉन्सर्ट सर्किटमध्ये पुनरागमन. तर त्याच्याबद्दल अशा काय रिॲक्शन्स होत्या माझी स्वतःची की इतरांची? इतर अर्थात काय होतं, कुमारांच्या बाबतीत असं झालं होतं की व्हेरी फिअर्स लॉयल्टीज असलेला असा एक ग्रुप होताच होता. दुसरा जो ग्रुप होता तो ह्यांना न मानणाराच होता. त्या ग्रुपचा प्रतिनिधी आहे. अच्छा. आणि तिसरा माझ्यासारखा की मी त्यांचं पूर्वी ऐकलेलंच नव्हतं. आणि मला आठवतं आहे 54 साली जेव्हा पुन्हा कुमार आजारपणानंतर हरिमहादेव वैद्य हॉलमध्ये पहिलं त्यांचं गाणं झालं तेव्हा मी ऐकायला गेलो तो गाणं मुद्दाम. आणि तेव्हा त्यांनी बाकीचं तर ख्याल म्युझिक होतंच होतं पण त्यांनी एक भावगीतही गायलेलं होतं तेव्हा राजा बड्यांचं किंवा कोणाचं तरी. आणि मी सबंध गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं होतं की मला ज्यापर्यंत शिकवलेल्या तत्वांना हे सर्व वेळेला चिकटून नाही आहे गाणं, हे मला अस्वस्थ करताय पण हे वाईट वाटत नाही आहे, अशी माझी रिॲक्शन झाली होती. आणि मग मी त्यांची अधिक गाणी ऐकली आणि गाणी ऐकत गेलो तसं मला असं वाटलं की नाही हा वेगळा कलाकार आहे आणि ह्याला तुमचे ठराविक निकष घेऊन तुम्ही जाता कामा नये. इथे पुन्हा साहित्यामधला जो विचार होता तो मदतीला जास्त आला असं वाटतं मला. कारण संगीतवाल्याने हा असा फॉर्म केला नव्हता. संगीतवाले ते करायचे अरे हमारे घराने में ऐसाही उसूल आहे असं म्हणायचं. त्याचा अर्थ तोच होता की इथे निकष वेगळा लावायचा, तुम्ही तोच लावायचा नाही तुमच्याकडच्या घरचा. तर ते कळायला लागलं होतं की बहुविध निकष असणं म्हणजे काय हे कळायला लागलं होतं. त्यामुळे हां आम्ही असं सरळ लक्षात यायचं मग तेव्हा की मी गायला सुरुवात केल्याबरोबर तुम्ही माझ्या गायकीला कोणते निकष लावावेत हे मी तुम्हाला देत असतो, सजेस्ट करत असतो. हे माझं स्वातंत्र्य आहे, तुम्ही तेच वापरायला पाहिजेत निकष. कारण ते गायकीतून उद्भवलेले आहे, बाहेरच्या चौकटीतून आणून बसवलेले नाही आहे. मग तुम्ही हे म्हणू शकता की आम्ही तुमचे निकष पूर्णतया ऐकले लावले परंतु आम्हाला तुमचं गाणं पटलं नाही, हे तुम्ही म्हणू शकता. पण त्या घराण्याची सुसूत्रता जी आहे ती लक्षात येणं
एवढं तुम्हाला ऐकण्यासाठी सुद्धा मान्य करायला लागतं की तुमचं प्रेमिस दुसरं असू शकतं माझ्यापेक्षा. आणि मला असं वाटलं की कुमार गंधर्वांच्या गायकीमध्ये मला नेहमी असं वाटलं की हे मला माहीत असलेल्या परंपरेच्या बाहेर असले तरी हे परंपरेतलंच बोलतात. आणि मग मग असे वेगवेगळे हे ध्यानात यायला लागले थोडं माझ्या. एक्सप्लेन हां. करा नाही. मग असं वेगवेगळे ध्यानात यायला लागलं ते असं की समजा आता तुम्ही असं म्हणालात की आम्ही ख्याल विलंबित गातो, हे गात नाहीत. तर मला लगेच असं दिसायचं की कितीतरी ख्याल ग्वाल्हेरचे हे मध्यलयीचेच सांगितलेलंच असायचं, हो. हे मध्यलयीतच गा. मग लगेच कळायचं की हो मग बरोबर आहे, हे लॉजिक लागलं की तुम्हाला. दुसरं असं वाटायचं की काही काही वेळेला लोक असं म्हणायचे इथे की इथे काय आहे बाबा, तर इथे तुम्हाला असं दिसेल की हा राग हा सीमा रेषेवरचा राग आहे. मग मी आता इकडे बघायचं का तिकडे बघायचं हे माझं स्वातंत्र्य आहे, हे बंदिशीत असं नाही दिलेलं काही. तिसरं असं म्हणायचं की अरे बंदिशीनुसार गा, म्हणजे तुमच्या रागाची चौकट काहीच मला महत्त्वाची नाही आहे, की तुम्ही गाताय त्या बंदिशीतूनच चौकट मिळणार आहे, त्याच्याशी तुम्ही आहात का रेलेवंट, मग माझी काही हरकत नाही. आणि एक चौथा स्ट्रँड नंतर माझ्या लक्षात आला आणि तो फार मजेचा वाटला मला. म्हणजे म्हटलं तर या बंदिशीनुसार गा याचंच ते हे आहे, कॉमेंट्री आहे त्याच्यावर. रवींद्रनाथांनी धुर्जटी प्रसाद मुखर्जी हे जे दुसरे बंगालमधले अतिशय महत्त्वाचे लेखक आणि मर्मज्ञ, त्यांना पत्र लिहिली होती आणि ती बंगालीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तो पत्रव्यवहार संगीताविषयीचा. त्यामध्ये रवींद्रनाथ डॉक्टर एस एन रातंजनकर यांच्या तरुण वयातल्या एका मैफलीविषयी लिहितात आणि त्यामध्ये ते असं म्हणतात, ह्या तरुण गायकाने छायानट हा राग मांडला, परंतु आपल्याला माहीत असलेला संपूर्ण छायानट एकाच बंदिशीत कोंबायचा त्यांनी प्रयत्न केला. आता बंदिशीनुसार गाणं याचा अर्थ ह्यामध्ये किती चांगला प्रगट झाला की बाकीचं तुम्हाला छायानट माहिती आहे पण तू दुसऱ्या बंदिशीतला आहे, मग तू इकडे आणू नका, ह्यातून काय निघते ते मांडा. आणि म्हणून मला असं वाटतं की नाही, हे जे निकष होते हे लक्षात घेता मला असं वाटायचं की हो कुमार गंधर्व माणूस मला वेगळे निकष दाखवतो, मग मला मजा वाटेल काय, की मला माहिती आहे ते मला ऐकण्यात काय इंटरेस्ट आहे, की मला वेगळं काही सांगू शकेल तिकडे बघेन, नाही तर मला पाठांतर स्पर्धा वाटेल. तर हा मला आनंद मिळाला होता. पण म्हणून 54 सालानंतर म्हणजे पहिलं गाणं ऐकल्यानंतर मी त्यांची वारंवार गाणी ऐकली आणि मी माझ्या दृष्टीने मला असं वाटायचं की मी कधी गायकीचं म्हणजे गवयांच्या मैफलींचे परीक्षणं लिहिली नाही, परंतु कुमार गंधर्वांच्या असल्या जे काही प्रयोग असायचे त्याचं प्रत्येक याचं मी जवळजवळ परीक्षण लिहिलं. आणि त्याला कारण असं की मला असं वाटायचं की ह्याचं ॲनालिसिस व्हायला पाहिजे, नुसतं छान आहे छान आहे छान आहे म्हणून काय की वाईट आहे वाईट आहे म्हणून काय फायदा, विश्लेषण व्हायला पाहिजे, ते करायचं. असं एक हे स्वतःच्या शिक्षणाचा भाग पण महत्त्वाचं वाटत असं. अजून एक त्या काळाबद्दलची तक्रार अशी, म्हणजे ह्याच्यात बऱ्याच अंधश्रद्धा येतं या तक्रारीत, तर मी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत असं नाही, की महाराष्ट्राला ज्यांनी शास्त्रीय संगीताची गोडी लावली ते नाट्यसंगीत, आता मुळातच हे खरं नाही असं माझं मत आहे, पण ते नाट्यसंगीत मागे पडत चाललं होतं आणि त्याच्यामुळे एकूण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं फार नुकसान झालं. त्याच्यावर तर त्यावेळेला नाट्यसंगीताची काय परिस्थिती होती? खरं पाहता काय झालंय, आपण म्हणजे तुम्ही ज्या लेवलला नाट्यसंगीत म्हणतात त्या लेवलला हा प्रश्न नाही आहे. हा नाट्यसंगीत जे मानलं गेलं तर त्याच्याबद्दल आहे. आणि ते मान्य करून सुद्धा म्हणजे मला मी मुद्दाम असं उदाहरण म्हणजे मी 2 असे कार्यक्रम केले नाट्यसंगीताचे, रूढ अर्थाने नाट्यसंगीताचे. एका कार्यक्रमामध्ये मी म्हटलं की मी बालगंधर्व दीनानाथ घेणार नाही, थोडं एक्सप्लेन करा. आणि नाट्यसंगीत मानतो. आणि मी तसं नाट्यसंगीत जे आहे उपलब्ध आणि ज्याचा शोध घेऊन ते मिळालं त्याचे कार्यक्रम मी केले. आणि मग लोक म्हणाले हे एवढं सगळं चांगलं आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. म्हटलं तेच तर माझं म्हणणं आहे, तुम्ही परंपरा म्हटलात तर केवळ अशा 1-2 कलाकारांची ती विसंबून असणारी ती परंपरा असते का? जर नाट्यसंगीत तुमचं एवढं श्रेष्ठ असेल तर तुम्हाला इतर पण गोष्टी दिसल्या पाहिजे आणि ते मांडणं हे काम आहे. हा त्याचा एक नमुना.
की म्हणजे मग लोकांना असं वाटलं की हो म्हणजे आम्हाला हे माहितीच नव्हतं असं काही आहे. नाही, पण दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की त्याच्यातलं जे बेस्ट असेल हं. ते गृहीत धरून नाही, नियम पुढे बनवले आणखी पाहिजे, नाही. चर्चा व्हायला नाही, पाहिजे. आणखी नाही काय भाग हां. की पुढे जो चांगला भाग होता त्याचं जसं आपण म्हणतो ना की एखादी म्हण ही फार वारंवार वापरली गेली तर मग शेवटी तुम्ही म्हणता हे आता चलदी नाण्यासारखं झालं, गुळगुळीत गेलं, झालं. आता त्याचा अर्थ गेला. तसं नाट्यसंगीताचं व्हायला लागलं. म्हणजे मी असं म्हणेन की त्यातले विरामचिन्ह हे त्याचं संगीत म्हणून समोर मांडलं जायला की तुम्ही ताण मारणं हे शेवटी काय होतं तर त्यावेळेला हे जेश्चर होतं, फ्लरिश हे की आता एक्झिट करायचं आहे त्यावेळेला ताण मारायची आहे. हे पडदे ओढणाऱ्या माणसापासून सगळ्यांना कळावं म्हणून केलेली सोय ते तुम्ही नाट्यसंगीताचं सौभाग्यचिन्ह म्हणून जर मिरवायला लागला ताण घेणं आणि ताण मारणं असं. असं सरळ झालं होतं ना ते, त्यामुळे घोळ झाले होते ते. म्हणजे नाट्यसंगीताचा आपण पहिल्याने आधी थोडंसं विद्रुपीकरण केलं वा. आणि त्याच्यानंतर मग आपण जुनं जे होतं त्यातलं सगळं घेतलं नाही असं दोन्ही तऱ्हेने म्हणून तो गळती लागली त्याला. म्हणजे अगदी 35 नंतरचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये नवीन प्रवाह येतोच होते. आता मास्तरांनी दिलेल्या चाली किंवा नाट्यनिकेतन म्हणलं जे होतं ते वेगळ्या तऱ्हेचं पण वेगळं काही सांगू बघत होतं ते. ते मला वाटतं जितेंद्र अभिषेकी येईपर्यंत ते चालूच होतं. हो दसरं. हो. आणि थोडासा भाग असाही झाला अर्थात की पुढे नाट्यसंगीत मांडण्याची जागा म्हणजे संगीत नाटकाचा प्रयोग असं जेव्हा होतं तेव्हा संगीत नाटकाचे प्रयोग कमी व्हायला लागल्यावर नाट्यसंगीत कानी पडेन असं झालं. खरं पाहता हे नाट्यसंगीत हे भरताने ज्याला बहिर्गीत म्हटलं आहे तशा प्रकारचं आहे आपलं की जे नाटकाच्या संदर्भात बाहेरसुद्धा उभं राहू शकतं ते. आणि म्हणून ते मैफलीमध्ये होत असे आणि ते मैफलीत थोडं वेगळं मांडलं जायचं तेव्हा ते लोक विसरले कारण त्यांना ते चौकटीपुढे पलीकडे जाण्याची क्षमता नाही असं व्हायला लागलं. मग ते तिथे मांडायला लागले. म्हणजे हे खरं क्लासिकल वाल्यांच्या बाबतीत सुद्धा पुढे असं झालं की तुम्ही तुमच्या LP जे दिलेलं असेल तेच तुम्ही मैफलीमध्ये वाजवायला लागला. तर तुम्ही असं म्हणाल की अहो ते तुमचं अगदी एडिटेड कंपोज म्युझिक झालं होतं. अरे पण तुम्ही परफॉर्मन्स देताय ना मग काही नवीन वेगळं कराल की नाही का ते तसंच्या तसं. म्हणजे असं कळायचं की आता याच्यानंतर असं तिया घेणार ते असं करणार. आता या माहोलमधला अजून एक घटक म्हणजे देवदास स्कूल ऑफ म्युझिक. तिथे तुमचं खूप येणं जाणं होतं. तर त्याच्याबद्दल म्हणजे त्यांनी तुम्हाला कोणते इनपुट्स मिळाले? बाकी फॅक्च्युअल आम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. पहिले जे इनपुट व्हायचे म्हणजे तेव्हा त्यांचा माझा परिचय नव्हता तेव्हापासूनचे हे इनपुट्स आहेत. कारण एक तर काय झालं होतं की ते संगीत पेश करण्याचं एक चांगलं केंद्र इतका त्याचा व्यापक अर्थ होता. आणि जे पुण्यतिथीचे जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे अगदी साधारण कलाकारापासून ते उस्तादाप्रमाणे सगळे लोक तिथे गाणं बजावणं पेश करत असे. आणि कधी मज्जाव नसायचं. म्हणजे मला हे नंतर पाहिलेलं आठवतं आहे तिथे की हे देवदार मास्तर असतानाची गोष्ट आहे. परंतु तिथे एक दिवस ते बैठकी चालू होत्या याच्या बरसीमधल्या आणि एक अतिशय काळी रोम बाई आणि तितकाच काळा असा एक साधा कुर्ता घातलेला असं जेमतेम साधा स्वच्छ आहे नाही अशा उभे आले आणि गझल गातात बाई थोडंसं सेवा करायची इच्छा आहे तर होईल का. तर मास्तर म्हणाले तर कोण कोण राहिलेत गाणारे आपले असं म्हणा. मग हे झाल्यावर तुम्ही थोडा वेळ जा. आणि ते बाईनी ती काळी रोम दिसणारी बाई आणि तिचा तो पेटीवाला बरोबर ते उल्फत की नाही मंजिल पे तिने गाऊन दाखवलं. हवा अशी करून टाकली की मध्यंतरच घ्यायला लागलं. इतकी सुंदर गायली. अगदी सुरुवातीचा काळ मी पाहिला नाही म्हणजे शिंदेखा वगैरे होते तेव्हाचं तर मी पाहिलेलं नाही. मी 27ला गाणं शिकायला लागलो. त्यानंतर मग 2-3 वर्षांनी मी बाहेर गाणी ऐकायला जवळपास वगैरे जायला सुरुवात केली. पण तेव्हासुद्धा हे वातावरण हे सगळं असं होतं की भरपूर गाणी सगळ्यांना आव जाव घर तुम्हारा असा प्रकार होता. आणि मग पुढे जेव्हा शिकायला लागलो तेव्हा मग अर्थात देवदार मास्तरांच्याकडे गेल्यावर एक वेगळंच हे प्रकरण होतं ते. कारण ते स्वतः मग लक्ष देऊन काय काय चाललं आहे ते मला सांगायचे. कधी काळी त्याच्यावर कॉमेंट करायचे. हे सगळं होत होतं. पण वातावरण म्हणजे काय विद्यापीठच होतं खऱ्या अर्थाने विद्यापीठ. हे उल्फत की नाही मंजिल पे काय बाकी इक्बाल बानो ना का पाकिस्तानची गायिका तिचा तो
तिचा तो गझल आहे. गजर आहे. हां, आणि ती बाई गायली होती म्हणजे इतकी सुंदर गायली होती, खरंच सांगतो हवा भरून टाकली होती. काय दुसरं गाणी वाजवणं शक्य नाही त्यानंतर. आणि हा एक आता वेगळ्या प्रकारचा अनुभव की तुम्ही शास्त्रीय संगीतासाठी म्हणून जी तुम्ही अगदी ठरवलेली जागा, तिथे ह्या तऱ्हेचं गाणं होतं एवढंच नव्हे, ते अतिशय चांगलं होतं आणि लोकांना ते पोचतं आणि त्याचं स्वागत असतं. त्याचं स्वागत असतं. मी विद्यापीठामध्ये शंकर शंभूंचा कार्यक्रम ठेवलेला होता. पहिल्या रांगेमध्ये माझ्याबरोबर फिरोज दस्तूर, अग्निबुवा, सरनाईक, निवृत्तीबुवा, रत्नाकर पै, सगळी मंडळी, मागे सगळे गवई होते. आणि याने मन कुंतो मौला सुरू केलं शंकर शंभूंनी. 3 मिनिटामध्ये अशी हवा झाली की दस्तूर मला म्हणतायत, अशोकभाई आपण 2-2, 2.5 तास घासतो तरी आपल्याला हा रंग मिळत नाही, आणि या लोकांनी काय निर्माण केलं बघा. हे पटत होतं लोकांना, आणि असं मोकळेपणे मांडणं यात काही गैर नाही असं वाटत होतं. म्हणून मला असं वाटतं की हो, वातावरण खूपच छान, म्हणजे मजेत चालायचं काम. पण मग अशोक रानडे अस्वस्थ का हो? नाही, अशोक रानडे अस्वस्थ म्हणजे ते 2-4 लेव्हल्सवर काम करत होते. मग वैयक्तिक पातळीवर मी खुशीत होतो. समजा मी अजूनही खुशीत आहे. मला माझं आवडतं काम करायला मिळालं की मी खुशीत होतो. मला असं वाटायचं माझी संस्था जी चालू केलेली आहे त्यासाठी मला सहकार्य मिळतं आहे का, तर मी आणखीन खुशीत आहे. मग तेही मी विद्यापीठात मी अगदी खुशीत होतो, काही प्रॉब्लेम नाही. मला जेव्हा असं वाटायला लागलं की हे मला वाढूनच देणार नाहीत आता यांच्या त्या ठराविक पद्धतीमध्ये विद्यापीठाच्या, की तुम्हाला लेक्चरच जादा देणार नाहीत, अमके जादा देणार नाहीत, मग किती ठिकाणी तुम्ही सिस्टमला छेद द्याल ना. म्हणजे मला हे मजेशीर आहे हे आपल्या कलाकारांचं, म्हणून मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे की विद्यापीठाचे सगळे विभाग हे वर्षातून किती दिवस काम करतात. ते 165 दिवस काम करतात. मी तेव्हा मी काढला होता हे असं आहे. तेव्हा आमचे सगळे जे गवई मंडळी होती, माझी सहकारी मंडळी, ती म्हणायला लागली की रानडे साहेब बाकी सगळी डिपार्टमेंट्स ही एवढ्या सुट्ट्या घेतात आणि आपल्याकडे एवढ्या कमी सुट्ट्या कसं काय. कारण आमच्या सुट्ट्या म्हणजे आम्ही म्हणायचो मे महिन्यात 1 महिना देणार, दिवाळीचे 8 दिवस देणार, कार्यक्रमासाठी तुम्ही सुट्टी घेतली जरूर जा, आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा तुमचा कार्यक्रम ऐकायला पाठवू. ही आमची बोली होती. याप्रमाणे काम चालायचं. त्याने मला असं विचारल्यावर मी म्हटलं, तुम्ही तुमच्या मुलाला गाणं शिकवतात तेव्हा तुम्ही हा विचार करता का. मग इथे जी 20 येत आहेत ती तुमची मुलं आहेत, त्या पद्धतीनं शिकवायचं. एकानेही नाही म्हटलं नाही, सगळे व्यवस्थित हजर होऊन शिकवायचं. म्हणजे त्यांनाही कुठेतरी मनामध्ये असं वाटणार ना की बोलते प्रामाणिकपणे काम होत आहे ना, मग आम्ही आहोत तुमच्याबरोबर, आणि हे चालायचं. म्हणजे आता विद्यापीठाच्या रूल्समध्ये हे तर बसणारं नव्हतं. आम्ही वरपर्यंत जातोय कशाला, आम्ही म्हणतो आमचा तुमचा संबंध काय, परीक्षा वेळेवर होत आहेत, फी बरोबर घेतली जाते, अकाउंट सबमिट करतो आहे, आम्ही किती दिवस काम करतो आहे याचं तुम्हाला काय सोयीचं. आम्ही काम करतो आहे, जास्त दिवस केलं तर तुमचा काय बिघडलं, काहीच नाही. ग्रंथालय मी वेगळं सुरू केलं. म्हणजे म्हटलं विभागाचं ग्रंथालय माझ्या वेगळं पाहिजे. तर पहिल्याने तेव्हा मार्शल होते लायब्ररी, ते म्हणाले डिपार्टमेंटल लायब्ररीज असं आपण कमी हे करतो, कारण मग ते त्याचं अकाउंटिंग आणि सगळे व्हायला. मी म्हटलं माझी खूप स्पेशलाइज पुस्तकं असतात. त्यावर त्यांनी मला विचारलं की काय काय असे असतात असे असतात. त्यांनी पाहिल्याबरोबरला सांगितलं यू आर ॲब्सोल्युटली राईट, हे असं व्हायला हवं. एवढ्यावरच नव्हे, पुढच्या 2 महिन्यानंतर केव्हा तरी तिथे असलेल्या एका असिस्टंट लायब्ररीन माझ्याकडे येऊन कोणत्याही विशेष हे न करता क्लासिफिकेशनला मदत करत होती. कारण माझ्याकडे लायब्ररी कोर्स केलेला माणूस नव्हता, आमचा क्लार्कच सगळं बघणार होता. तर त्या येऊन करून जायचं, क्लासिफिकेशन करून द्यायच्या, रजिस्टर बनवून द्यायच्या. तेव्हा मला असं नेहमी वाटतं की विद्यापीठामध्ये मला किंवा इतरत्र सुद्धा तुम्ही जर काम करत असलात तर अजूनपर्यंत तुम्हाला सहभागी होणारी मंडळी भरपूर मिळतात, अगदी भरपूर, फ्यून लेवलपासून पुढे. नाही, थोडा प्रश्न माझा वेगळ्या, मग मी अस्वस्थ का ते मी सांगतो. नाही, मी म्युझिकबद्दल अस्वस्थ का तर मग माझ्या अस्वस्थता वेगळ्या प्रकारची ती विचारत होती. आणि ती मी विद्यापीठाशी संबंधित कशी, तर तिथे मला आठवत आहे
मी वेस्टर्न म्युझिकचा कोर्समध्ये माझ्या वेस्टर्न म्युझिकवर लेक्चर्स ठेवली होती आणि ॲकॉस्टिक्स ऑफ म्युझिकवर लेक्चर्स ठेवली होती. तर 2 वेळेला अकॅडमिक काउन्सिलची 2 माणसं मला भेटायला आली की इतर कुठल्याही कोर्सेसमध्ये हे असलं काही प्रकरण नाही आहे, तुम्ही का ठेवलं. मी त्यांना जेव्हा रॅशनल सांगितलं माझं हे असं असं आहे असं असं आहे, अगदी बरोबर आहे, हे ठेव, बरोबर आहे. मुद्दा असा फक्त की अशा प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्हाला झगडा करायला लागायचा आणि शेवटी तुम्हाला असं वाटतं की आता ह्या मुद्द्यांवर मी किती काळ झगडा करायचा. म्हणजे मला तिथली क्वेरी होती अकाउंट सेक्शनमधून पहिल्या 2 महिन्यात मला क्वेरी आली होती. ॲज युअर सेंटर इज नोन ॲज हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकल सेंटर, वाय आर सो मेनी बुक्स ऑन वेस्टर्न म्युझिक बीइंग परचेज्ड. क्वेरी आली होती मला. टिपिकल. आणि मला अगदी नीटपणे जबाब देणं आवश्यक होतं ना, तिथे काही त्रागा करून भागणार नाही. मग ते सगळं असं की आमच्या सिलेबसमध्ये हे आहे आणि ते आहे आणि ते आहे आणि ते आहे असं करू. पण मला असं वाटतं की म्हणजे कमिंग बॅक टू दॅट की माझा अस्वस्थपणा हा अजूनसुद्धा मला असं वाटतं की भारतामध्ये व्यक्तिभूत माणसं खूप छान काम करतात, पण त्यांच्या जोडीला संस्था अजिबात पोचू शकत नाही, नॉट इवन आसपास. ते अजून दे लॅग बिहाइंड टेरिटरी आणि ती पंचायत होती, कारण नाहीच आहे. त्याला संगीत संस्था अपवाद आहेत का तशाच आहेत? नाही, एकूणच जरा प्रकरण अवघड आहे. आणि हा त्याचा पुन्हा असं कोरॅबोरेशन कसं मजेशीर वाटतं. मी इंग्लंडला गेलो पहिल्याने, तेव्हा फेलोशिप होती, इंडॉलॉजीची फेलोशिप म्हणून गेलो होतो. तर त्यामध्ये काहीतरी 250 पाऊंड परचेज ऑफ पब्लिकेशन्स असं होतं. तर म्हटलं ठीक आहे, परचेज ऑफ पब्लिकेशन्स. मी त्या बर्सरला विचारायला गेलो की म्हटलं मी म्युझिशियन आहे आणि मला इकडच्या कॅसेट्स वगैरे विकत घ्यायच्या ज्या तिथे मला मिळत नाहीत अशा, तर हे अलाउड आहे का असं मी त्याला विचारलं. तो हसायला लागला. तो म्हणाला, डॉक्टर रानडे, यू आर अ प्रोफेशनल, यू नो बेस्ट व्हॉट इज नीडेड फॉर युअर स्टडीज, सो वी हॅव फुल ट्रस्ट इन यू. हे कुठे आणि हे कुठे चित्र, म्हणजे असं हे चित्र पहा आणि ते चित्र पहा, लगेच तशी अवस्था दिसते. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क इज व्हेरी वीक. नाही, कमिंग बॅक टू म्युझिक, डिस्कशन ऑफ म्युझिक, रायटिंग ऑफ म्युझिक, म्हणजे रायटिंग अबाउट म्युझिक, त्याच्याबद्दलही तुम्ही एक अस्वस्थपणा बिल्डअप होत होता त्याच काळात. मी असं म्हणेन, मला अस्वस्थपणा म्हणण्यापेक्षा मी त्याला थोडंसं वेगळंही असं करीन की मला असं दिसत होतं की ह्या तऱ्हेच्या गोष्टी कमी होतात. कोणत्या? मग विश्लेषण, उदाहरणार्थ विश्लेषण होत नाही, किंवा संगीताचे सौंदर्यशास्त्र असं म्हटल्यानंतर फक्त शास्त्रीय संगीत धरून काम चालू आहे, हे खरं नाही. किंवा संस्कृती आणि संगीत यांचा संबंध जोडायचा असेल तर काय, धर्मसंगीताचा खरा अर्थ काय, असे जे प्रश्न होते या बाबतीमध्ये नीट विचार होत नाही असं वाटतं. आणि मग हे विचार मांडायचे असेल तर तसा प्लॅटफॉर्म नाही. आता सुदैवाने काय झालं की म्युझिक सेंटर हा मीच चालवत होतो, तर मी विषय घेतला आणि मी ठरवलं तर कोण मला विचारायला आलं आणि लोक येत होते. तसंच NCPAमध्ये व्हायचं. रिलिजन म्युझिक म्हटलं तर कोण नाही, पहिल्यांदा तिथे लोक नाही म्हणायला लागले. आणि त्या कॉन्फरन्स जी केली आपण रिलिजन अँड म्युझिक, त्यावेळेला मुंबईमध्ये बंडाळी वगैरे झाली. लोकांनी ही कॉमेंट केली, द ओनली सेन ॲक्टिव्हिटी इन सेन प्लेस हे झालं तुमच्याकडे. हां, अशी कॉमेंट. आणि मुद्दा हाच वाटतो मला की आपण म्हणजे संगीतविषयक विचार विशेषतः इतर क्षेत्रातही आहेच आहे, पण संगीतविषयक विचार हा संगीताविषयीच्या संकुचित कल्पनेमुळे इतका आखडला गेला. मला असं वाटलं की हे गडबड आहे, हे चालणार. आणि मग वैयक्तिक काळ तुम्ही करता ते माणसं करतच राहतात, पण संस्थारूप म्हटलं की लगेच ते खाली येतं. असं म्हणता येईल का की संगीत चर्चा म्हणजे शास्त्रीय संगीताची चर्चा ही आखडण्याची पहिली पातळी? हो. मग शास्त्रीय संगीताची चर्चा म्हणजे फक्त कंठसंगीताची चर्चा ही आखडण्याची दुसरी. कंठसंगीताची चर्चा म्हणजे घराण्यांची चर्चा, आणि घराणा म्हणजे मी. हां,
म्हणजे प्रत्येक आहे फक्त मी माझं कारण म्हणजे मी असं हा उत्तरोत्तर आखडत जाणारा प्रदेश. आणि मग त्याचा पुढचा भाग म्हणजे हे सगळं बरोबर आहे, अशी ही साखळी अशीच लागते. आणि त्यात मग जे लिहिणारे आहेत त्यांना विशेषणं एवढी कमी माहीत. ते कंपोजिटरच होते लोक सगळे विशेषणांचे. काहीही नाही म्हणजे त्या लिखाणामध्ये आपण म्हणतो लिखाण हे कशासाठी, तर विचार प्रकाशित करण्यासाठी लिखाण व्हावं. तिथे त्याचा वास सुद्धा येत नसे कधी, ते विचार आहे असं शंका सुद्धा येऊ नये तुम्हाला, अशी काळजी घेतली जाते की ठुमरी छे छे नटमोगरी असं जर तुम्ही सुरू अजून एखादं सांगायचं. आम्ही लहान होतो, आम्ही ते वाचलेलं नाही. नाही याच पद्धतीने चालायचं ना सारखं. किंवा आता नाही तर नेहमीचं आपल्याकडचं विधान आहे, ऑल आवर म्युझिक इज डिवोशनल. आणि मग मी जर असं म्हटलं की अरे जी गोष्ट मोठी असेल ती एकरंगाची कशी असू शकते, संगीत जर श्रेष्ठ असेल तर ते केवळ भक्तीला धरून बसणार नाही, नाही तर मोठं कसलं आलं ते. संबंध मानव पचवेल असं पाहिजे ते. म्हणजे ह्या पातळीत इथे विचार करता करता पुढे गेला तर मग मला असं वाटायचं की अरे खूप मजेशीर वाक्य, परदेशामध्ये कसं वेगळं वातावरण असू शकतं हे पुन्हा आठवतं मी की कॅन म्युझिक इन्क्लूड रेफरन्सेस अँड मॅनिफेस्टेशन ऑफ इव्हिल. आला प्रश्न आला आता. आणि तेव्हा जर्मनीमध्येही नेहमी असं एक सूचित व्हायचं की अरे तुम्ही म्हणताय आता जर होलोकॉस्टवर एखाद्याने सिम्फनी रचली तर इझी काय करतोय तो, सबलिमेशन ऑफ दॅट इमोशन, इज एस्केपिंग फ्रॉम दॅट इमोशन, ऑर इज ओनली अलंकारिक आहे, रिटरिकल रेफरन्सेस टू दॅट, दॅट्स ऑल. याला लगेच प्रश्न हे ह्या तऱ्हेचे प्रश्न चर्चेला सुद्धा कधी आपल्याकडे येत नाही. आणि आले ना तेव्हा तर म्हणजे आपण म्हटलं तसं धर्मसंगीत म्हटलं ऑल आवर म्युझिक इज डिवोशन असं म्हणायला लागलात बरं. आणि ऑलचा उच्चार असा करताय की मला ते पट्टेवाले अगदी अगदी लुंगीवाले दिसायलाच लागले मला. आणि हे त्यांच्याकडून आपण घ्यायचं आणि आपलं वेगळ्या तऱ्हेनं तेच बोलायचं, हमारा भगवान की बस हमारा म्युझिक तो ऊपर देखता है जी बस म्हणजे झालं. त्यामुळे जरा मला तो एक प्रश्न मी तुम्हाला नंतर विचारणार होतो. तुमच्या संबंध संगीत चर्चेमध्ये कुठेही तुम्ही संगीत आध्यात्मिकतेच्या दावणीला नेऊन बांधलेलं नाही, याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आम्ही ऋणी आहोत. नाहीतर कोणीही सटरफटर उठतो म्हणतो तिथे 2 तंबोऱ्याच्या मध्ये बसल्यावर जे काही मला होतं, अरे तुला काही होत नाही गाढवा, आम्हाला होतं ते काय व्हायचं असेल ते. पण माझा प्रश्न अजून थोडा खोलात जाऊन विचारतो, हे परंपरेतलेच दोष आहेत का? म्हणजे माझं काय म्हणणं, ते प्रत्येक सेलमध्ये जसं ती संबंध सेल कुठली बॉडी होणार आहे ह्याचे चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात, तसं आपल्या मूळ परंपरेत असा काही एक दोष होता का, किंवा व्हायरस होता का, इन्फेक्शन होतं का, की ती अशी डिजनरेट होणं अपरिहार्य होतं. किंग लिअरचं वाक्य आहे, मुली तो म्हणतो माझ्या इतक्या दुष्ट का माझ्या मुली. पुन्हा त्यांनी म्हणले दे वेर गॉटन बिटवीन लॉफुल शीट्स, म्हणजे औरस मुली आहेत, या काही त्याच्या राणीने दुसऱ्यापासून आलेल्या मुली नाही आहेत राणीला. पण तो माझ्याच रक्तातला काहीतरी एक दोष ह्या मुलींच्या मध्ये इतका पराकोटीला गेला, असं काही आहे का? नाही मला नाही नेमकं हे मला परंपरेचं विद्रुपीकरण कुठे सुरू झालं? मला असं वाटतंय की हे म्हणजे असा जर हे केला की रिॲक्शन अँड रिस्पॉन्स असा जर फरक केला तर फार काळ आपण रिॲक्शनवर विसंबून पुढचं कार्य करत राहतो. म्हणजे साधारणतः 16व्या शतकाच्या आसपास, आणि 16व्या शतकाच्या आसपास म्हणण्यामध्ये निश्चितपणे ऐतिहासिक कारण आहे ते. त्यावेळेला आपण ज्याला रिॲक्ट होत होतो तो पुढे रिॲक्ट व्हायची गरज संपलेली होती, पुढे तुम्ही रिस्पॉन्ड व्हायला हवं होतं, ते झालं नाही, म्हणून गडबड झाली असं वाटतं. आणि मग याच्यामध्ये अगदी सरळ सरळ भाग कुठले दिसतात
तर 12व्या शतकापासून 16व्यापर्यंत संगीताच्याच बाबतीत खुद्द जर पाहिलं केवळ, तर तुम्हाला असं दिसायला लागतं की तुम्ही जास्त करून इराण, सेंट्रल एशिया आणि भारत हा एक झोन म्हणून काम करायला लागला. त्यांच्यामधला कल्चरल एक्सचेंज हा अधिक होता. त्याच्या आधी तुम्ही अरबस्तानकडे बघत होता. ते सोडून अमीर खुसरोसारख्या माणसाने म्हटलं अरे तिकडे जायची गरज नाही, इकडे या, आपण इथे आहोत सगळे. ते इथे आपण आहोत याला आपण आता रिस्पॉन्ड व्हायला हवं होतं. आणि कलाकार रिस्पॉन्ड होत राहिले, पण शास्त्रकारांची गडबड झाली. त्यांना तो उलगडे ना सगळं. म्हणजे या उलटं मला मजेशीर असं दिसतंय की तुम्ही दासोपंत पाहिलं किंवा एकनाथ पाहिले तर तुम्हाला असं दिसतं की अरे ह्याना ही व्यापक परिस्थिती जाणवत होती. ॲज अ परफॉर्मर बाकीचे लोक घेतच होते सरळ सरळ. म्हणजे इब्राहिम आदिलशाहचं तुम्ही जर किताबे नवरस पाहिलं तर त्याच्यामधले चक्क बंदिशींचे अर्थ लावून नुसते अरे वाटतं की अरे हा माणूस किती ठिकाणी बघत होता. ते एक मला असं वाटतं ते इब्राहिम आदिलशहाचं आहे की त्याचं दरबारातल्या पुन्हा संगीतकाराचं आहे. एवढे नाही शेवटी काय होतं माहिती सोडली आहे पाहिजे. का? नाही थोडंसं काय होतं सांगतो. त्यावेळेला म्हणजे असं म्हटलं पाहिजे की तो ॲप्रूव्ड सायंटिफाईड थॉट होता. हां, त्याचं प्रत्यक्ष कर्तृत्व attributed कोणाही to the कळलं. king. हां, कारण तो तेव्हा असं सरळ म्हटलं जात होतं. Accepted. सोमेश्वराने काय No अभिलाषितार्थ चिंतामणी लिहिला असेल स्वतः असं नाही, नो प्रॉब्लेम. परंतु ही ॲप्रूव्ड ही पार्ट ऑफ इट. या आणि तसं याचं झालं. तर याच्या बाबतीमध्ये स्वतः जी बाकीची जी चित्रणं दाखवतात त्यामध्ये तो स्वतः कलाकार होता असं लक्षात. आणि परवा एक माझ्याकडे ऑस्ट्रेलियन आला होता माणूस. तो काहीतरी तेव्हा माझं काम चालू होतं. मी त्याला म्हटलं असं असं चालू आहे वगैरे. आणि त्याच्या हातामध्ये वीणा दिसते आणि त्याला त्यांनी नाव असं ठेवलं होतं आणि त्याच्यापुढे तो नमन करायला लावायचा वगैरे. तो म्हणाला अशोक दॅट्स ओके, परंतु हे जे मला त्याच्या हातात ते इटालियन वाद्य वाटतंय मला असं म्हणाला. म्हणजे तू समजतोय तसं वाद्य नसेल, हे दुसरं काहीतरी असेल. म्हटलं काहीतरी असेल बाहेरचं आहे आणि ते त्याने घेतलेलं आहे आणि ते आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. एवढ्या गोष्टी सिद्ध झाल्या गेल्या. महत्त्वाचा मुद्दा तो आहे की सारखे करंट्स चालू आहेत आणि ते आम्ही घेतो आहोत आणि त्याचा हिशेब किताब लावून आम्ही पुढे जातो. ही क्रिया थांबली जिथे तिथे गडबड होती. आणि थोडंसं याच्यामध्ये असं झालं की तुम्ही म्हणजे लोक सांगतात त्याप्रमाणे आहे ते की दिल्लीच्या सुलतानांची शाही सगळी जेव्हा कमजोर व्हायला लागली, ती कमजोर झाल्यानंतर त्याच्या मागचं सँक्शन कमी झालं आणि मग ती विखुरलेली जी गुणवत्ता होती त्याला स्वतःची सिस्टम शोधता येईल. म्हणजे लोक लखनौला गेले, कलकत्त्याला गेले, खाली आले इकडे. जे लहान लहान स्वतःला माहीत होतं त्याला धरून बसले आणि मग ते सेल्फ डिफेन्स सिस्टम झाली. लार्जर मॅप लक्षातच आला नाही की अरे आय एम पार्ट ऑफ इट, मला सगळं माहिती नाही आहे, एवढं मोठं हे आहे असं म्हणायची सोय नाही राहिली. मेरी घागर येही सागर. बस असं झालं. इथे अजून एक म्हणजे मला नेहमी जाणवणारा मुद्दा असा आहे की 1857 नंतर ही घराणी अजून कट्टर होतात. पण घराणी कुठे वाढली आहेत तर ज्या संस्थानिकांनी ब्रिटिशांशी नमतं घेतलं, बहुतेक त्या संस्थानिकांच्याचकडे घराणी वाढलेली. 1800 ग्वाल्हेर आपलं एवढं भारतीय संगीताच्या दृष्टीने ग्वाल्हेरसारखं घराणं नाही. पण तुम्ही जर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहिला तर ग्वाल्हेर इतकं हरामखोर संस्थान नाही. म्हणजे प्रजेचा उठाव झाला म्हणून ग्वाल्हेरचे राजे पळून गेले, इंग्रजांच्या ताब्यात जाऊन राहिले, संरक्षण घेतलं आणि इंग्रजांची फौज घेऊन परत येऊन त्यांनी ग्वाल्हेरवर ताबा मिळवला 58 साली. हा ग्वाल्हेरचा इतिहास आहे. तर असं काही झालं का की परकीय सत्तेपुढे नमणारे, खुशामत करणारे संस्थानिक, त्यांची खुशामत करून कला वाचवणारे संगीतकार, असं करत करत हे एकूणच अहंकार जे झाले हे एका गिल्टपोटी किंवा एका अपमानापोटी असे म्हणून अधिकाधिक संकोच होत गेला का. आणि म्हणून असं दिसतं की देश स्वतंत्र झाला त्यावेळेला घराण्यांचे दुर्भिमान टोकाला गेले की मोगूबाई आणि केसरबाई एकमेकांचे तोंडे बघा, इंग्रजांचा गुरु येतच आपल्याकडे. असं काय आहे का असे बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात येतं. म्हणजे संस्थानांच्या बाबतीत असं वाटतंय की संस्थानिकांचं आता वल्लभभाईंनी 500 संस्थानं जवळजवळ काही होती ती विलीन करून घेतली वगैरे वगैरे झालं सगळं. त्या संस्थानांमधले एनलायटनिंग संस्थानिक ज्याला असं म्हणून ते किती होते तर ते फारच थोडे. नाही, पण तेही ब्रिटिशांची पल्ला घेतच नव्हतं. नाही, मुख्य मुद्दा काय की माझं म्हणणं असं की मी पेट्रनेज देणं
आणि माझा बाकीचा आहे याचा काही संबंध नव्हता. म्हणजे पेट्रनेज मी ॲज अ मॅटर ऑफ रुटीन देत होतो, मला समजू न समजू असे संस्थानिकांच्याकडे राहतो. आणखीन एक त्या छेद मजेचा असा आहे की तुम्ही जर का प्रत्येक संस्थानिकांच्या पदरी संगीतकार कोण होते असं जर पाहिलं तर ज्याला म्युझिशियन्स फॅमिलीज ऑक्युपेशनल ज्या फॅमिलीज होत्या तेच लोक त्यांच्याकडे होते, इतर राहत नव्हते. आणि त्याच्यामध्ये मुस्लिम जास्त होते कलाकार, त्यामध्ये हिंदू फार कमी होते. कारण हिंदू कलाकार हे अशा तऱ्हेनं आश्रित म्हणून नव्हते, त्यांना देवळांचा आश्रय होता. म्हणजे इन अ वे दे हॅड अ मोर सिक्युअर सीट. मला वाटतं मुसलमानांचे संगीत क्लासेसही कमी आहेत. अर्थातच, कारण त्याने हिंदूंना तो एक रस्ता मोकळा कारण झाला. ऑक्युपेशनल हे झालं ना हा. की माझ्या फॅमिलीमध्ये मी ट्रॅडिशन पुढे नेणार आहे, हा. असं झाल्यामुळं ते झालं. सार्वत्रिकीकरण हा, करणार नाही. नाही, ते नाही होणार. आणि म्हणून ते असे सगळे क्रॉस करंट्स चालू होते तेव्हा. आणि म्हणून असं वाटतं मला की नाही, म्हणजे आपलं ती नॅरोईंग डाऊन ही व्हिजन होत गेली. आणि पुढे संगीतामध्ये माझी व्हिजन मोठी व्हावी यापेक्षा संगीताला दर्जा मिळावा ही सोशल व्हिजन मोठी करण्यातच माझा वेळ जायला लागला. संगीताचा दर्जा आहे मागेच राहिला. पण मग तेही पलुसकरांनी सुरू केलेलं काम आहे. नाही, त्या सगळ्यांच्या मागचं, पण यांच्या मागे तरी काय, त्यांना पहिली अर्जन्सी वाटत होती की संगीताला लोकांनी दर्जा द्यावा. नाही तर संगीतकार म्हणजे आश्रित असं म्हणून जे तुम्ही बघता आहात तसं नाही. त्यामुळे तो त्यांचा सोशो कल्चरल टास्क होता, ते तो करत होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलांनी शिकवायचं ते वेगळं का असायचं मग त्याला, कारण ती परंपरा वेगळी आहे आणि ही परंपरा वेगळी असं ते होतं. पण हे इतकं बायफर्केशन झाल्यामुळे आणि तेवढी व्हिजन प्रत्येकाची नव्हती. दे आर नॉट इक्विप टू हँडल दॅट काइंड ऑफ थिंग. हा फारच मोठा संघर्ष होता आणि तो पेलणं हे शक्य नव्हतं तेवढं. अखिल भारतीय म्हणून काही संगीत आहे असं जाणवणारं कोणी पहिला माणूस सांगता येतो का गेल्या 100 वर्षात? नाही, अनफॉर्च्युनेटली सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे जे जे शास्त्रकार सुद्धा जे चांगले झाले, जे आता आपण भातखंडे यांचं नाव घेतो आणि अगदी योग्य नाव आहे ते, त्यात शंकाच नाही काही, ह्या सगळ्यांनी जाणीवपूर्वक किंवा अजाणता शास्त्रीय संगीत म्हणजे भारतीय संगीत असं समीकरण पक्क धरून आयुष्यभर काम केलं. आणि उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय नाही, त्या साऊथमध्ये त्यांचं जे आहे त्याच्याविषयी झालं, आग्रह तोच राहिला. फक्त त्यात झालं काय की तुम्हाला फार कोणी आपली राजाज्ञा झाली तर म्हणून मग तुम्ही वेगळं काही करताय. मग तुम्हाला असं दिसतंय की हो बाबा काय आमचा तो कोण तो त्यागराज, त्याची एक बंदिशी बँड म्युझिकची आहे बरोबर आहे, बँड म्युझिकची आहे. इकडे अब्दुल करीम खान या सगळ्या लोकांनी बँडसाठी म्युझिक लिहिलं, अल्लाउद्दीनने लिहिलं, बसवलं, ऑर्केस्ट्रा केला, राजाज्ञेनुसार केला. तुम्ही बँड म्युझिक म्हणजे वेगळी कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये वेगळा रिचनेस आहे वगैरे असं काही तुम्ही पाहिलं नव्हतं तेव्हा. तो हा तुमचा वेगळा भाग झाला असं मानलं. आणि इथे गडबड झाली, मग ते नॅरो होत पण कला मग परफॉर्मिंग आर्टिस्ट जो आहे बरं, हे ह्याच्यातले बरेचसे लोक कलाकार म्हणून तर मोठे होते. मग कला माणसाचं क्षितिज किंवा मन विस्तारते, समृद्ध करते, असं यांचं का नाही होऊ शकलं? त्याला कारण पोट भरणं आणखीन कला याचा एकमेव संबंध जोडत राहिल्यामुळे. म्हणजे माझं आलंबन हे कला आहे, पण मी ह्याच्या आधारे सगळीकडे बघणार असं राहिलं नाही. माझं आलंबन हे कला आहे आणि याचं माझे मान मराठं, माझी फॅमिली, माझं कुटुंब, मान सन्मान, माझं जीवन याकडे बघणार असं राहिलं. म्हणजे फरक करायला हवा होता की मी ऑक्युपेशन अँड प्रोफेशन असा फरक करायला हवा होता, तो नाही केला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होतो, तुम्ही प्रोफेशनल म्युझिशियन का झाला नाही, मला उत्तर मिळालं. ऑल ग्रेट हार्ट ॲक्सिडेंट नाही. आणि डिव्हिनिटीच्या बाबतीत असं झालं आहे बरं का, म्हणजे ती उतरंड कशी आहे माझ्या मनामध्ये, तर ईश्वर कल्पना, मग देव कल्पना, मग देवता, मग संत, मग भक्त, अशी ही आहे मांडणी आहे ती. त्यामध्ये मी जेव्हा संगीताच्या मार्गे शिरू बघतो तेव्हा माझं ध्येय काय असतं तर ते ह्यातलं कुठलंही असू शकतं. पण मी जेव्हा डिव्हिनिटी असं म्हणतो तेव्हा काय होत असतं तर ते मी इतका सेल्फ सफिशियंट होतो मी
की मला दुसऱ्यासाठी गाणं ही कल्पना करण्याची आवश्यकताही वाटेल. आणि मग मी असं म्हटलं की ए डुईंग समथिंग फॉर बी असं नसून ए बी असं नवीन इमर्जंट कोर्स तयार आहे. म्हणून मी निराळे पण नाकारत नाही आहे. मी निर्माण करतो याची मला जाणीव आहे. पण मी जो आहे तो मी वेगळा झाला, कारण ए बी अशी इमर्जंट एक एंटिटी निघाल्यामुळे मी एही गेला आणि बीही गेला वेगळ्यापणे. ए बी असाच नवीन फोर्स आला आणि ते झाल्यानंतर मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. म्हणजे एक्स्ट्रीम सेल्फ सफिशियन्सी हे त्याचं हे वाटतं. आणि म्हणून मग असं वाटतं की हो, काही काही वेळेला कलाकार अतिशय मजेत चांगल्या अर्थाने असतात ते की ते मनात गात असतात. म्हटलं तर ते मनात गाणं त्या दृष्टीने बरोबर मनात तो पूर्ण जातो, पण मग दुसऱ्यासाठी नाहीच येतो. म्हणजे मग पुन्हा प्रतवारी आणि तुम्हाला वाहवा द्यायला पाहिजे आणि टीका करता कामा नये, मान द्यायला पाहिजे, काही इर्रेलेवंट आहे त्या सगळ्या गोष्टी ना. एवढा सेल्फ सफिशियंट झाल्यावर काय लागणार आहे मला? मग त्याला तुम्ही म्हणता तसं तोंडाने गायची गरजच नाही. दुसऱ्या ठिकाणी त्याने म्हटलंय ना इलियटने की काय हे काय आहे, तर दिस इज द स्टील पॉईंट ऑफ द टर्निंग वर्ल्ड. आता हा जो प्रकार आहे स्टील पॉईंट ऑफ द टर्निंग वर्ल्ड, याच्यामध्ये डायनामिझम इज ॲक्सेप्टेड, कॉन्स्टन्सी इज ॲक्सेप्टेड, व्हेरिएबिलिटी इज ॲक्सेप्टेड अँड यू आर देअर. आणि काय पाहिजे? तसंच झालं ना की इतकं मी मनपूर्वक ऐकलं की मी ऐकलं नसल्यासारखंच झालं. पण बरोबर इतकं मनपूर्वक ते बाहेरचं राहिलंच नाही.